या पहिलंच वर्ष दुसरं वर्ष आहे आयोजनाचा. पहिलं वर्ष तिकडे होतं, इकडे सुपर आयोजन केलं. तर नक्कीच अभिनंदन पुन्हा एकदा ओमकार आणि पुढील सामन्यासाठी देसाई संघाला शुभेच्छा असतील. तर ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जयेश भोसले. धन्यवाद. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत मैदानामध्ये आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं कोणी या गावाने आणि खऱ्या अर्थानं कोणी या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं मोठा गाव या संघाला प्रथम इथे फलंदाजीसाठी. सलामी जोडी मैदानामध्ये आहे निलेश म्हात्रे आणि त्याच्या साथीला मयूर. ही जोडी मैदानामध्ये पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. अरुण गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव येताना पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राईटम अराउंड विकेट. हा चेंडू मात्र स्क्वेअर कट करायचा होता. मैदानामध्ये काय घडलं जात आहे, चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये खेळाडू बाद होणार. गोल्डन डकचा शिकार इथे मात्र ठरताना पाहायला मिळतोय. अर्थातच अरुण तंबूच्या आसऱ्याला परतेल. थँक्यू. मयूर रनआउटच्या स्वरूपामध्ये तंबूच्या आसऱ्याला परतला. माफी असावी, मैदानामध्ये आले. एक धाव एक खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतलाय. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. ज्या पद्धतीचा खेळ मैदानामध्ये रंगतोय, खऱ्या अर्थानं मयूर ज्या पद्धतीने मी म्हणेन की एक चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये निलेश म्हात्रे यांनी थोडीशी घाई केली असावी आणि त्याचंच कारण की काय खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतलाय. खऱ्या अर्थानं आम्ही म्हणतो क्रिकेटच्या पटलावरती इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले गायज. खऱ्या अर्थानं तुमचं नाव किती मोठं आहे यापेक्षा जास्त तुम्ही किती मोठी आणि चांगली खेळी करता हे आम्हाला पाहायचं आहे आणि हे साऱ्यांना पाहावं लागेल. निलेश म्हात्रे यांच्या बॅटमधून कशा पद्धतीची फटकेबाजी येते. अरुण पहिलं मात्र यश त्याला प्राप्त झालंय. गोलंदाजी मार्कवरती तो सज्ज होताना पाहायला मिळतोय. बहारदार गोलंदाजी. पहिला चेंडू आपण पाहिला तर अखूट टप्प्याचा, तदनंतर फुलर लाईन गोलंदाज सज्ज होईल. मोर द विकेट. यावेळी मात्र काही काळ हवेमध्ये राहिला होता चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, फेकी करेल. तद्वर मात्र 2 धावा इथून सहजरित्या पळून पूर्ण केल्या जातात. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 धावा धावफलकावरती आहेत. सुरेख पद्धतीचं क्रिकेट इथे मात्र रंगताना पाहायला मिळतंय. 2 बलाढ्य संघांदरम्यानची ही लढत चालू असताना आपण पाहतोय एका बाजूला मोठा गाव आणि एका बाजूला खोणी. या 2 संघांदरम्यानची ही लढत किंग ट्रॉफी 2019. निश्चितच बहारदार देखणं लाजवाब आयोजन पाहायला मिळतंय. गोलंदाज सज्ज. या मात्र ऑन साइडला देखणा प्रहार केला जातोय. पॅडल स्वीप चेंडू सरळ ट्रॅव्हल होणारा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकार येतोय आणि 4 धावसंख्येच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती लेखावल्या जातात. एक देखणा प्रहार पाहायला मिळाला. पुरलेनचा चेंडू फ्रंट लेग पुढे आणलं. आडव्या बॅटने खेळून काढलेला हा फटका. गोलंदाज सज्ज. इथे मात्र तेच क्षेत्र निवडलंय. पुन्हा एकदा चढवलेला हल्ला निलेश म्हात्रेच्या बॅट मधून. इथे मात्र मोठा गावची मोहर उमटवतोय. 6 धावांची षटकार. वारंवार केली जाणारी गुडलेन स्पॉटवरती गोलंदाजी. फ्रंट लेग सातत्याने पुढे आणलाय निलेश म्हात्रेने आणि आडव्या बॅटने ज्या पद्धतीने तो धावा कुटतोय इथे मात्र धावांची लयलूट तो करतोय. 13 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा मात्र त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडूने घेतलेली अतिरिक्त उसळी, केला गेलेला चेंज ऑफ पेस, शरीराचा वेग चेंडूने घेतला. बॅटवरती फ्रश झाल्यानंतर यस पंचांचा इशारा येतो. लेग बाईटच्या स्वरूपामधून मिळणारी ही एकेरी धाव षटक संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या अंती एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे. 14 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. बहारदार क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आज आमच्या सोबत जुळले गेलेत रोशनजी संते, करुणजी वाकळण, ज्या पद्धतीने करण काळन निश्चितच आमच्या सोबत जुळले गेलेत. आणि करण बद्दल सांगायचं झालं तर लाजवाब समालोचन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. जयेश आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहे. डीजे भावेश स्वतः आमच्या सोबत जुळले गेलेत आणि संपूर्ण GTCची टीम, जल्पेजी भोईर असतील, अशीजी भोईर असतील, सूरज म्हात्रे असतील, त्याच पद्धतीने संकेत असतील, सूरज असतील, चेतन असतील आणि एक सुंदर टीम वर्क त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आमचे तिन्ही पंच मुन्ना पठाण, सुभाष पाटील आणि रमेशजी म्हात्रे.
तर आदरणीय राहुल जाधव यांचा सन्मान करण्यात येईल आपल्या व्यासपीठावरती. मी विनंती करतो या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ पांडुरंगजी संदेश साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचं आहे आपल्या व्यासपीठावरती राहुल जाधव यांचा. माईची प्रेमाची शाल देऊन आणि या स्पर्धेची एक गोड आठवण भेट, एक मोमेंटो, एक सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर दुसरं षटक इथे मात्र प्रगतीपथावरती पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 14 नोव्हेंबरचा दिवस आपण पाहिला तर निश्चितच आठवण होते गौतम गंभीर या डावखोर या खेळाडूची की कारण त्याचा जन्मदिवस. इथे फुलवर टप्प्याचा चेंडू काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. दत्ता ज्या पद्धतीने पहिला चेंडू त्याने लोअर फुलटोस टाकला, हाफ व्हॉलीवरती घेऊन त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये निलेश म्हात्रेंनी केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता. कोणतीही धाव घेण्याची संधी इथे मात्र उपलब्ध नव्हती. एका निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती होती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतोय. सातत्याने मी म्हटलं होतं या खेळाडूकडे एक दमखम आहे. निश्चितच याच्याकडे एक शैली आहे. सातत्याने आपण पाहिलं लेफ्ट हँड आणि राईट हँड सातत्याने फलंदाजी तो करताना पाहायला मिळतो. सातत्याने जर का विचार केला तर हल्लीच पार पडलेली आमदार ट्रॉफी ही कामोठ्याच्या मैदानावरती आणि त्याच मैदानावरती आम्ही दोन्ही हाताने फलंदाजी करताना खेळाडूला पाहिलं. इथे मात्र पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू ब्रश होतोय, परंतु मैदानामध्ये काय घडतंय. तिसरा चेंडू इथे निर्धाव येताना पाहायला मिळतोय. सुनील मनोहर गावस्करांची आठवण झाली. कारण आपण पाहिलं तर रणजी क्रिकेटमध्ये एकाच मॅच मध्ये दोन्ही हातांनी फलंदाजी त्यांनी केली होती अगेन्स्ट गुजरात या संघाच्या विरुद्ध. इथे आलाय तिसरा चेंडू निर्धाव. पहिलं षटक प्रगती, दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. दत्ता ठोंबरे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी मात्र ऑन साइडला मोठा प्रहार केला जातोय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. Funky fresh beats. चौथ्या यष्टीवरती टाकलेला हा चेंडू निश्चितच निलेश म्हात्रे यांनी सुरेख फटकेबाजी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हा चेंडू बॉलवर बॅक टू ड्राईव्ह पाहायला मिळाली होती. क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय चेंडूवरती. तद्वर मात्र मैदानामध्ये काय घडलं जात आहे. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र मी म्हणेन की जीव भांड्यामध्ये आला होता. ज्या पद्धतीने त्याने मात्र तिथे रनिंग बिटवीन विकेट दाखवली आपली, मात्र सुरक्षितरित्या आपल्या क्रीजमध्ये तो पोहोचला. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. सुरेख रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 22 रन स्कोर कार्डवरती आहेत. दिवस आठवतो 22 मार्च 1996 साली. निश्चितच आपण पाहिलं तर एक सामना असा घडला होता खऱ्या अर्थानं सेमीफायनलच्या लढतीमध्ये. इथे मात्र ऑन साइडला सुरेख फटका, काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. इथे जर का विचार केला मित्रांनो, मी जरूर सांगू इच्छितो मैदानामध्ये चालू असलेला सामना मोठागाव विपक्ष कोणी या दोन संघांच्या दरम्यानची लढत 28 धावा धावफलकावरती आहेत आणि निलेश म्हात्रेच्या बॅटमधून 27 धावा आल्यात. एक जी धाव आहे ती लेग बाईटच्या स्वरूपामधून आल्या. बहारदार खेळी. निश्चितच आपण विचार केला तर 99% धावा ह्या एका फलंदाजाच्या बॅटमधून आल्यात. असं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदाच आम्ही घडताना पाहिलं होतं. 15 मार्च 1877 साली ज्या मात्र MCG मेलबॉर्नच्या मैदानावरती पहिला सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन संघांच्या दरम्यानची लढत होती आणि चार्ल्स बॅनरमन या एकट्या फलंदाजाने ऑस्ट्रेलियाच्या 165 धावा बनवल्या होत्या आणि संघाच्या बनवलेल्या धावांमध्ये सर्वाधिक धावा त्याची गणना केली गेली. खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकरचा देखील हा विक्रम आहे की ज्यावेळी भारतीय संघाचा विचार केला तर 300हून अधिक धावा भारतीय संघाने बनवल्यात. त्यामध्ये 60% योगदान हे सचिन तेंडुलकरच्या बॅटमधून होतं. मैदानामध्ये पुन्हा एकदा वळूया जिथे मात्र कोणी या संघाकडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. अर्थातच किरण म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 27 धावा नाबाद खेळी इथे मात्र साकारली आहे.
निलेश म्हात्रेने आणि अजूनही तो मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. धावांची लयलूट इथे मात्र केली जाणार. दोन्ही कर्णधारांनी म्हटलं होतं, कोणी संघाच्या कर्णधाराने म्हटलं की आम्ही 50 धावसंख्येपर्यंत रोखू. इथे मात्र चेंज ऑफ पेस, सुरेख पद्धतीची गोलंदाजी, परंतु उजव्या यशीच्या बाहेर निघणारा हा चेंडू गोलंदाजाला इथून मात्र दंडित करण्यात येत आहे. अवंत स्वरूपामधून मिळणार प्राप्त होणार एकेरी धाव आणि संघाच्या धावसंख्येमध्ये पडणारी भर 29 रन, लॉस ऑफ 1 विकेट्स. इथे मात्र प्रथम फलंदाजी करणारा मोठा गाव संघ. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. मोर द विकेट ऑन साइडला एबी डिव्हिलियर्स स्टाईल ऑन साइडला घेऊन काढलेला फटका. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू दणदण करत सीमारेषा ओलांडतोय. चौकार. या 4 धावसंख्येच्या निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा धाव फलकावरती आहेत. सातत्याने ज्या धावांची लयलूट केली जाते, कोणी संघाच्या माध्यमातून जी गोलंदाजी केली जाते, मी तर म्हणेन तुम्ही आपला रूम देताय आणि त्याच्याच कारणास्तव मोठी फटकेबाजी इथून पाहायला मिळते. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाली. हा बॉलीचा हा चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतोय. एक धाव येते. संघाच्या धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 34 या आकड्यावरती. 34 रन स्कोर कार्डवरती आहेत. 30 षटक इथे मात्र प्रगतीपथावरती आहे. आणि ज्या पद्धतीने किरण म्हात्रेने पहिला चेंडू हाताला डाव्या यशीच्या बाहेर त्याने रूम दिला, पॅडल स्वीप करण्यासाठी तिथे मजबूर केलं होतं फलंदाज तेजस याला आणि त्याने मात्र त्याचा करपून समाचार घेतला. सुरेख फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 34 धावा धाव फलकावरती आहेत. नाणेफेकीचे कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणं हे तितकंच अवघड जात असतं. खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की प्रथम फलंदाजी करणं हे निश्चितच रिकी पॉन्टिंग यासारख्या कर्णधाराने घेतलेले हे निर्णय आम्ही पाहिले होते. यावेळेचा चेंडू काही काळ हवेमध्ये राहिल्यानंतर इथे चेंडूची फेकी थोडीशी खराब होते. त्याचा फायदा इथे उठवला जातोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. मिळणार दुहेरी धावा आणि 2 धावसंख्येच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये पडणारी भर लगावल्या जात आहेत. 36 धावा धाव फलकावरती आहेत. आपण पाहतोय एक दर्जेदार देखणं आयोजन असणारी किंग्स ट्रॉफी 2019 वेताश्वर क्रिकेट संघ अर्थातच VCC उसरघर आणि त्याच पद्धतीने गणेश मित्र मंडळ उसरघर यांच्या माध्यमातून येणारी ही स्पर्धा. इथे मात्र ऑन साइडला घेऊन काढलेला फटका. चेंडू दणदण करत कार्पेटच्या साह्याने चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चेंडूला वेट केलं, बॅकफूट वरती गेले आणि तदनंतर ऑन साइडला घेऊन काढलेला हा फटका. चौकार येतो आणि संघाची धावसंख्या मात्र इथून झपाट्याने पुढे सरकते. 40 धावा धाव फलकावरती आहेत. भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव जसे वाढत होते तशी धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. इथे काळजी घ्या. स्वतःची खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त वाढणारं क्रिकेट हे हाय व्होल्टेज होणारे सामने आणि निश्चितच आपण पाहतोय सातत्याने आपण पाहिलं तर गरमी सातत्याने तुम्हाला त्रासदायक ठरते. दुपारचं सत्र पाहिलं तर गरमी, सकाळचं सत्र असेल, सायंकाळचं सत्र असेल, पडणारी थंडी असेल, क्रॅम्प सातत्याने येतात. जास्तीत जास्त पाणी तुम्ही प्या. काळजी घ्या स्वतःची, कारण की तुमच्यासारखे खेळाडू आहेत आणि म्हणूनच आज इतक्या मोठ्या स्पर्धा देखील आहेत. चेंडू येथे निर्धाव आणि संघाची धावसंख्या स्थिरावली गेले 40 आकड्यावरती. 30 षटक किरण मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म अराउंड द विकेट. इथे मात्र लॉफ केलाय ऑन साइडला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि एक मोठी मासी जायला अडकते. निलेश मात्र बॅक टू द पॅव्हलियन. इथे होताना आम्ही पाहिला 15 चेंडू 33 धावांची खेळी इथे पाहायला मिळाली. निलेश म्हात्रे यांच्या बॅटमधून टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना इथे मात्र धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 2 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर 40 धावा धाव फलकावरती आहेत.
आठवण झाली होती खऱ्या अर्थानं पेट्रोल आणि डिझेलच्या भावांची. गॅस देखील कमी होतोय खऱ्या अर्थानं. एक चांगली बातमी, सुखद बातमी कालच्या दिवसामध्ये आम्ही पाहिली की गॅसमध्ये देखील 120 रुपयाने घटोती होते. त्याच पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलचे भाव देखील कमी उतरताना पाहायला मिळतात आणि ही एक चांगली बाब पाहायला मिळते मैदानामध्ये. त्या धावांची लयलूट ज्या पद्धतीने केली आहे मोठागाव संघाने, सातत्याने एक आलेख, जो आलेख मात्र सातत्याने कधी निमुळता पाहायला मिळाला नाही आहे. प्रति षटकामागे आलेख उंचावतच जातोय आणि बहारदार खेळ अजूनपर्यंत मैदानामध्ये राहिला आहे. नवीन फलंदाज परेश मैदानामध्ये दाखल झालाय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला इथून कुटाव्या लागतील. 40 धावा धावफलकावरती आहेत 12 चेंडूंमध्ये. जर का आपण 15च्या सरासरीने धावा जरी आल्या तर एक 70 ते 65 धावा इथून, 65 ते 70 धावा इथून बनताना पाहायला मिळतात. त्या पद्धतीने करंट रन रेट आपण पाहतोय. इथे आपण पाहिलं 13.33च्या सरासरीने धावा येताना पाहायला मिळतात. आमचे गुणलेखक जयेश बहारदार कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. मैदानामध्ये 4थं षटक घेऊन येतोय अरुण. याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. अरुण याच्यावरती संपूर्णतः जबाबदारी असणार आहे. कमीत कमी धावांवरती तुम्हाला रोखावा लागेल. हे जो आलेख उंचावलं चाललाय त्याला मात्र शांत करावं लागणार. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, कोणतीही चुकी करत नाहीये आणि इथे मात्र खेळीचा अंत होतोय तेजस तंबूच्या आसऱ्याला. आपण म्हणतो की असाध्य ते साध्य करिता साहस, कारण अभ्यास तुका म्हणे. संतांची शिकवण आहे. कोणतीही असाध्य गोष्ट जर का तुम्हाला साध्य करायची आहे त्यासाठी अभ्यास निश्चितच आणि नित्य नियमाने करायला हवा. क्रिकेटच्या पटलावरती सराव हा तितकासा महत्त्वाचा ठरतो आणि इथे मात्र आपण पाहिलं की सराव ज्या पद्धतीने अरुण याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, कोणिया गावाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. झेल लिलया टिपले जात आहेत. कोणतीही गचार क्षेत्ररक्षण पाहायला आतापर्यंत तर मिळालेलं नाही आहे. यावेळी मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. गली रिजन मध्ये घेऊन काढलेला हा फटका. एक धाव तर जरूर येणार आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलकावरती पडणारी भर लगावल्या जात आहेत. 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 रन स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्यात. 41 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. इथे 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. स्लॉक ओव्हरला इथून सुरुवात झाली आहे आणि या स्लॉक ओव्हरमध्ये हाणामारीच्या षटकांमध्ये मोठी फटकेबाजी करायची असताना कुठे ना कुठेतरी मी म्हणेन की विकेट इथे पडताना पाहायला मिळत आहेत. कालांतराने मात्र मोठागाव संघाचे खेळाडू बाद होताना पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू हाफ बॉलीवरती घेऊन ऑन साईडला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये घेऊन काढलेला हा फटका. 2 धावा तर जरूर येत आहेत आणि दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. लगावल्या जातात 43 धावा धावफलकावर. क्रिकेटच्या पटलावरती विचार केला तर काऊ कॉर्नर हा या क्षेत्राला का म्हटलं गेलं तर निश्चितच विचार केला तर सुरुवातीच्या काळामध्ये इंग्लंडमध्ये असणारे लांबलचक जे मैदानं होती आणि इंग्लंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल यासारख्या देशांमध्ये यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेतोय आणि जे क्षेत्र होतं मिड विकेट आणि लॉंग ऑन याच्यामध्ये सातत्याने चेंडू फार कमी वेळा ट्रॅव्हल होताना पाहायला मिळायचा आणि तिथे सातत्याने जी ग्रास सातत्याने निर्माण व्हायची कारण की तिथे शूजचे स्पाइकचे निशाण फार कमी यायचे आणि तदनंतर इंग्लिश कॉमेंटेटर सातत्याने म्हणायचे की तिथे काऊ अर्थातच गाय देखील चारू आपण शकू शकतो आणि तदनंतर ते काऊ कॉर्नर म्हणून तर क्षेत्राला संबोधलं गेलं. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. लांबी कमी उंची जास्त, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. गुड कॅच, खेळाडू बाद. चौथं षटक अरुण घेऊन आला आणि या षटकाचा विचार आपण केला तर अवघ्या 5 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत खर्ची पाडल्यात आणि 2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. अर्थातच यशस्वी षटक हे षटक पाहायला मिळतंय अरुण याच्या माध्यमातून. पहिल्या षटकात देखील त्याने 14 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. धावसंख्या 43 धावा धावफलकावरती आहेत मोठागाव संघाची. गोलंदाज सज्ज.
रटम अराउंड विकेट खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. काय घडतंय या चेंडूवरती? निर्धाव चेंडू येतोय. एक यशस्वी षटक पाहायला मिळते. अवघ्या 3 धावा खर्च करत 2 गड्यांना बाद करण्यामध्ये अरुण याला यश प्राप्त झालं. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा मोठा गाव संघ जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावरती. 3 खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर जाते डीजे की और सुनते एक मधुर संगीत. युग है युवा है. थँक्यू डीसे. भावेश, सातत्याने अप्रतिम संगीतमय वातावरण त्यांच्या माध्यमातून इथे निर्माण केलं जात आहे. क्रिकेटला संगीताची जोड आपण पाहिली. IPL आलं, ललित मोदी यांनी IPL आणलं आणि तदनंतर संगीत आलं, चेस गर्ल्स आल्या. तदनंतर आपण पाहिलं क्रिकेटला एक नवीन वलय निर्माण झालं. खऱ्या अर्थानं विचार जर का आपण केला तर क्रिकेटमध्ये IPLच्या त्या पद्धतीने आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला या वर्षीच्या हंगामामध्ये आपण पाहिलं युवराज सिंग सारखा खेळाडू मुंबई इंडियन्सच्या ताफ्यामध्ये पाहायला मिळतो. लतीश मलिंगासारखा खेळाडू आणि जर आपण विचार केला तर जगामधील सर्वोत्तम खेळाडू जे आहेत ते मोमेंटर्स म्हणून देखील मुंबई इंडियन्सच्या ताफ्यामध्ये कार्यरत आहेत. मैदानामध्ये वळूया जिथे मात्र आपण एका बाजूला BBCचा विचार जर का केला तर BBC मध्ये कालच्या दिवसामध्ये आम्ही पाहिलं राशिद खान याच्या बाबांचं निधन देखील झालं आणि तदनंतर देखील तो मैदानामध्ये उतरला होता. लोअर फुलटॉस आहे. ऑन साइडला सुरेख फटका केला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार. जलपेश भोईल ऑन फायर. चेंडू सीमारेषा पार. षटकार. .49 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. जसा रूम मिळाला तसा मात्र चेंडूला भिरकाढून दिलं ऑन साइडला. जलपेश भोईरच्या बॅट मधून निघणारा हा षटकार. धावसंख्या 49 धावा धावफलकावरती आहेत. राशिद खान याची आठवण आम्ही करून देत होतो. खऱ्या अर्थानं BBC अर्थातच बिग बाश लीग ही मात्र स्पर्धा रंगतीये. बाबांचं निधन झालं तदनंतर देखील राशिद खानला खेळताना मी पाहिलं होतं आणि सातत्याने भारतीय प्रशंसक म्हणत होते की राशिद खान भारतामध्ये यावा, परंतु बांगलादेशी प्रेक्षक म्हणत होते की महेंद्रसिंग धोनी आम्हाला द्या आणि संपूर्ण बांगलादेश संघ तुमच्याकडे घ्या. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका केला जातोय. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती चढवलेला मोठा हल्ला. जलपेश भोईर याच्या बॅट मधून निघणारा हा सणसणीत षटकार. नितीन याच्या षटकाचा विचार जर का आपण केला, सातत्याने वारंवार डाव्या यशीच्या बाहेर तो गोलंदाजी करतोय आणि त्याचंच कारण की काय, इथे मात्र हल्ले चढवले जात आहेत. षटकार येतोय. धावसंख्या 55 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 55 रन स्कोर कार्ड वरती आहे. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. इथून मात्र एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळते. जसं मात्र निलेशजी मात्रेने म्हणाले होते की आम्ही 54 धावा तरी बनवण्याचा प्रयत्न करू, त्यामध्ये यशस्वी ठरलेत. पुन्हा एकदा मोठा प्रहार ऑन साइडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि तिसरा चेंडू फेस करणारा जलपेश भोईर इथे मात्र 12 धावा खर्च करून 12 धावा त्याच्या बॅटमधून येत आहेत आणि तो तंबूच्या आसराला देखील परततोय. आणि जी वादळी खेळी एक इथे मोठं साकारली जात होती, त्या वादळी खेळीला इथे शांत करण्यामध्ये, एका वादळाला शांत करण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज नितीन. संघाची धावसंख्या 55 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज नितीन पुन्हा एकदा सज्ज होईल. परेशसाठी हा चेंडू डाव्या यशीच्या बाहेर पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतील यात काही शंका नाहीये. मुन्ना पठाण सर आमच्याकडे वळत आहेत. गोलंदाजाला दंडित इथे मात्र केलं जात आहे. वारंवार सातत्याने डाव्या यष्टीवरती गोलंदाजी पाहायला मिळते. या गोलंदाजीच्या माध्यमातून
अतिरिक्त धावा ज्या तुम्ही बहाल करता या कुठे ना कुठेतरी संघाला हानिकारक ठरू शकतील, त्याच मात्र सातत्याने कोणी संघ पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहिली तर अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अकूट टप्प्याचा चेंडू आहे, त्याला मात्र पुल केलाय. पुल ब्युटिफुल, पॉवरफुल अँड सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा पार षटकार. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची जायली, उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची जायली. षटकार येतो आणि 6 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. लगावला जात आहेत त्या मात्र 62 धावा धावफलकावरती आहेत. 62 रन स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. आणि ज्यावेळी आम्ही पाहिली पॅव्हलियन एंडकडून सातत्याने उसरगर या एंडकडून गोलंदाजी केली जाते ना, त्यावेळी मात्र ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये मोठमोठे फटकेबाजी करताना आम्ही फलंदाजांना पाहिलं. परेश पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने घेऊन काढलेला हा फटका ऑन साईडला. फटका थोडासा फसला आहे. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय, फेकी करतोय. तद्वर मात्र 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावसंख्येच्या मदतीने 64 धावा धावफलकावरती आहेत. 64 रन स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. लॉस ऑफ 4 विकेट्स. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर इथे प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला मोठा गाव हा संघ. बहारदार खेळी सातत्याने केली जाते मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूवरती किती मोठा फटका येणार आहे. ऑन साईडला घेऊन काढलेला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय. एकच धाव जोर प्राप्त होते, परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीची फेकी झाली होती, कलेक्शन तितकंसं खराब होताना पाहायला मिळत आहे. 2 धावा जरुरी येत आहेत आणि दुहेरी धावसंख्येच्या मदतीने एंड ऑफ दी 5th ओव्हर 5 षटकांचा खेळ इथे मात्र संपुष्टात आला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 66 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं सत्र संपलं. पूर्वार्धाचा खेळ इथून मात्र संपुष्टात आलाय आणि उत्तर अर्धामध्ये 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळेल तो मात्र खोनी हा संघ. कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जात आहे, काय घडतंय काय बिघडतंय या सत्रामध्ये, हे ऐकण्यासाठी मी मात्र काय विश्रांती घेतो. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. रोशनजी संते यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. जयजी भोसले. तर विनंती असेल यापुढचा सामना आपण पाहू शकाल चिकनगर विपक्ष झुंडोंबिवली या 2 संघांमध्ये. तर दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. यापुढचा सामना असेल अ गटातील दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल चिकनगर विपक्ष जुनी डोंबिवली या 2 संघांमध्ये. सचिन 11 जुनी डोंबिवली विपक्ष चिकनगर असा सामना असेल. तर विद्यमान सामना आपण पाहतोय 20 मैदानावरती. ब गटातील हा पहिल्या फेरीमधील दुसरा सामना आपण पाहतोय. श्री गणेश क्रिकेट संघ खोनी विपक्ष मोठा गाव या 2 संघांमध्ये. तर आपण पाहतोय 5 षटकानंतर तब्बल 66 धावा धावफलकावरती आणि 67 धावांचं लक्ष्य आपण पाहतोय 20 खोनी या संघासमोर. 13.40च्या सरासरी प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर व श्री गणेश मित्र मंडळ उसरगर आयोजित आपण पाहतोय किंग ट्रॉफी 2019 हे पर्व आपण पाहतोय. 24 वॉर्डचे नगरसेवक चषक 2019 आपण पाहतोय. प्रथम क्रमांकासाठी आपण पाहतोय रोख रक्कम 1,11,111. द्वितीय क्रमांकासाठी आपण पाहतोय 55,555 भव्य दिव्यशी ट्रॉफी. आदरणीय भरत संते साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. सामना असेल दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना जय मसोबा चिकनगर विपक्ष आपण पाहू शकाल सचिन 11 झुंडोंबिवली या 2 संघांमध्ये.
चिकनगर संघ टॉस विन आहे. 5 षटकांचा सामना असेल आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तिसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय 33,333 व भव्य दिव्य अशी ट्रॉफी. चतुर्थ क्रमांकासाठी आपण पाहतोय 22,222 व भव्य दिव्य अशी ट्रॉफी आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण आपण पाहतोय मालिकावीरसाठी बाईक. या स्पर्धेत प्रमुख आकर्षण असेल. 3 दिवसीय चालणारी स्पर्धा, तब्बल 32 संघांचा सहभाग. आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील आपण पाहतोय 20वा सामना ब गटातील पहिल्या फेरीमधील हा दुसरा सामना आपण पाहतोय. मोठा गाव विपक्ष श्री गणेश क्रिकेट संघ खोनी. फक्त 25 मिनिटांचा अवधी असेल. मोठा गाव या संघासमोर 5 षटकं फेकण्यासाठी 67 धावांचं लक्ष ठेवलंय. आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ खोनी या संघासमोर बिभीषण म्हात्रे आणि करण ठोंबरे ही जोडी आपण पाहतोय 20 मैदानावरती सज्ज होते. तर दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. ऑल द बेस्ट होतो. गुड गेम. जल्पेश बोरू सज्ज होतोय कुलंदरी मार्क वरती. गेम ऑन. पहिला चेंडू आपण पाहतोय 20 अप्रतिम क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण करतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोन फलंदाजांमध्ये एका धावेने श्री गणेश करतोय, एका धावेने संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज बिभीषण म्हात्रे. नक्कीच हर्षद टोंबरेची आज कमी भासली या 20 कोणी संघाला, कारण खूप मोठा खेळाडू आहे हर्षद टोंबरे, परंतु आज नाहीये संघामध्ये. आपण पाहतोय तर स्ट्रायकला पर्यंत आपण पाहतोय 20 करण ठोंबरे अप्रतिम फॉर्म मध्ये असलेला फलंदाज. पहिला चेंडू आपण पाहतोय 20 लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय. आयसीसी नियम क्रमांक 22 लगावला जातोय. अवांतरच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती कोणी संघाची. नक्कीच स्वर्गीय चंदूशेठ ठोंबरे स्मृती चषक 2019 13 जानेवारी ते 19 जानेवारी हा कालावधी असेल. लिडिंग एज जेलची संधी, जेल सोडला जातोय. मयूर कडून चूक होते. आपण पाहतोय 20 शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक सोपा जेल होता आणि करण टोंबरेला एक जीवनदान मिळतंय. नक्कीच हा जीवनदान खूप महागात पडू शकेल या 20 मोठा गाव संघाला, कारण की स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं तर तोच फलंदाज करण टोंबरेचा जेल सोडलाय या 20 मयूरने. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं मार्गस्थ आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मार्ग करतोय जलपेश. यावेळी अप्रतिम फटका आठवण करून देतो वीरेंद्र सेवागचे अप्परकटच्या माध्यमातून. भिडकावून दिला चेंडू. चेंडू सीमा पलीकडे फरार. 4 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 4 ने वाटते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती. 13.40 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी खोणी संघाला. आणि अप्रतिम सुरुवात करतोय खोणी संघ. गती परिवर्तन आपण पाहतोय 20 चेंज ऑफ पेस. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय 20 38 सर्कल मध्ये शॉट कव्हरला. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. लेग बाईचा इशारा येतोय. पंच आपण पाहतोय 20 मुन्ना पठाण सर, मॅन फ्रॉम शहापूर. तसेच आपण पाहतोय स्क्वेअर लेगचे पंच सुभाष पाटील सर, मॅन फ्रॉम संदप. हे 2 अनुभवी पंच आपण पाहतोय. एमसीए मान्यता प्राप्त हे पंच आपण पाहतोय. फुलटा चेंडू फेकला जातोय. आपण पाहतोय लोअर फुलटा चेंडू फेकला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती. 1 चेंडू शिल्लक आहे षटकातील. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय या 20 श्री गणेश क्रिकेट संघ खोणी या संघाची धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे जलपेश. 5 चेंडू फेकलेत. 8 धावा खर्च करतो या षटकामध्ये. या 20 मोठा फटका आपण पाहतोय. मिस टायमिंग आहे. एकदा पूर्ण करतो. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांमध्ये पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय इन डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावरती. 67 धावांचं लक्ष आहे. 10 धावा आलेत पहिल्या षटकानंतर. उर्वरित समीकरण असेल येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 57 धावांची गरज या 20 खोणी संघाला. ताल देवाच्या
तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं आपण पाहतोया 20 P2चं षटक घेऊन तो गोलंदाज महेश वेले येतोय गोलंदाजी मार्कवरती. या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 24 चेंडूमध्ये 57 धावांची गरज आहे खोणी या संघाला. पहिला चेंडू आपण पाहतोय स्वीचित करण्याचा प्रयत्न केला होता. सुभाष पाटील आमच्याकडे वळत आहेत, त्यांचा इशारा येतोय वाईटचा. पुन्हा एकदा आपण पाहतोय 20 ICC नियम क्रमांक 22 पालन मैदानामध्ये आपण पाहतोय स्वेर चेंडू घोषित करतायत पंच सुभाष पाटील. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय खोणी संघाची. फुलटॉस चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गुल. पहिला धक्का बसतोय खोणी संघाला. बिभीषण मात्रे बॅक टू द पवेलियन. बघितलं काय पण करी बघण्याचं काय मी कुठं म्हणलं मला आवडत पहिली सफलता प्राप्त करतोय हा गोलंदाज महेश. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोया 20 11 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज आपण पाहतोया 20 इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय किरण म्हात्रे. एक विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय खोणी संघाच्या माध्यमातून. अजूनही 56 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय या 20 खोणी संघाला. दरम्यानचा पुढे चेंडू पुन्हा एकदा महेश राईट ओर्थ विकेटचा मारा करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोया 20 गती परिवर्तन चेंज ऑफ पेस. आपण पाहतोया 20 फिरकी आक्रमण आहे. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे या गोलंदाज महेशमध्ये. नक्कीच आपल्या क्षमतेनुसार गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये आपण पाहतोय कधी चेंडू आतमध्ये येतोय तर कधी चेंडू आपण पाहतोय या 20 बाहेरच्या बाजूने वळण घेतोय. दरम्यानचा पुढे चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय या 20 स्वीपचा हा फटका आपण पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार 4 धावांसाठी. गुड शॉट. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 15 धावा धावफलकावरती. एक चौकार येतोय फलंदाज किरण म्हात्रेच्या बॅटमधून. किरण म्हात्रे आणि करण ठोंबरे ही जोडी आपण पाहतोय. पुन्हा एकदा गती परिवर्तन आपण पाहतोय परंतु आता मध्ये लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. दिशा भरकटतोय. दिशाहीन गोलंदाजी होते या 20 महेशच्या माध्यमातून. व्हाईटचा इशारा येतोय पंचांचा आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती. एका गडच्या मोबदल्यामध्ये पहिला धक्का खूप लवकर बसलाय खोणी संघाला. इथून मात्र सावरण्याचं काम करावं लागेल किरण म्हात्रेला. या 20 मोठा फटका बिग हिट करतोय. एकदा पूर्ण करतोय. चेंडू सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द रॉप 4 धावांसाठी. दणदणीत चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोया 20 धावा धावफलकावरती. 2 चौकार येत आहेत किरण म्हात्रेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा गती परिवर्तन खूप लवकर लेंथ पिकअप केली. आपण पाहतो चेंडू सीमा पार. स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर. षटकार. थँक्यू सो मच. आता मात्र प्रतिहल्ला चढवला जातो या 20 आपण पाहतोय महेशच्या गोलंदाजीवरती. फलंदाज आपण पाहतोय किरण म्हात्रे अप्रतिम फटकेबाजी करतोय. आक्रमक रूप धारण करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय 20 लाईन पाहावी लागेल. दबाव मानसिक दडपण निर्माण झालाय महेशवरती. दिशा भरकटतोय. व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 27 धावा. तब्बल या षटकामध्ये आतापर्यंत 17 धावा खर्च करतोय हा गोलंदाज महेश वेले. आता मात्र पाहतोय 20 किपर बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांत धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13.50च्या सरासरीने 27 धावा धावफलकावरती. उर्वीस समीकरण येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 40 धावांची गरज खोणी संघाला. येणारे 18 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे.
सामना जिंकण्यासाठी 13.33च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील. हा सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय या 20 खोनी संघाला सामना अजूनही बॅलेन्स आपण पाहतोय. सामना अजूनही 50-50 आहे. निलेश मात्रे येतोय गोलंदाजी मार्कवरती. ज्या निलेशने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम फलंदाजी केली, बघूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये कशी गोलंदाजी करतोय. कारण की येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 40 धावांची गरज आहे. सलामीचा फलंदाज करण टोंबरे आणि तिसऱ्या क्रमांकावरती आलाय फलंदाज किरण मात्रे. अप्रतिम फटकेबाजी करतात हे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. करण टोंबरेचा एक झेल सोडलाय. लेफ्टम ओव्हर द विकेटचा मारा करतोय. नवपाडा एंड कोण आपण पाहू शकाल. या 20 गोलंदाज निलेश मात्रे. फुलटॉस चेंडू फेकलाय सरळ बॅटने आपण पाहतोय. 20 लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं डीप मध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक होते खंडूच्या माध्यमातून. तोपर्यंत आपण पाहतोय 20 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 29 धावा धावफलकावरती. सुरेख फटके आपण पाहतोय 20 कार्पेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण करतो डीप मध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तोपर्यंत 2 धावांचा अवधी आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 2 ने पुढे सरकेल 31 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 20 तिसरं मार्गस्थ आहे. निलेश मात्रेचा लेफ्टम ओव्हर द विकेटचा मार करतोय. स्ट्रायकला फलंदाज करण. या 20 मोठा फटका बिग हिट करतोय. लिडिंग एज आहे. मिसटायमिंग फटका. पुन्हा एकदा झेल सोडतोय. करण ठोंबरेचे 2 झेल सोडलेत आपण पाहतोय या 20 मोठ्या गाव संघाने. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 32 धावा धावफलकावरती. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं मार्गस्थ आहे. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज निलेश मात्रे. अप्रतिम गोलंदाजी होते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना दिसतोय. भेदक मारा करताना दिसतोय गोलंदाज निलेश. नक्कीच आपण पाहतोय 20 षटकाचा वेध घेतला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय 20 निर्धाव चेंडू फेकतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये इम्प्रेस करतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये अचूकता, भेदकता आणि नियंत्रित गोलंदाजी काय असते याचं उत्तम उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज निलेश मात्रे. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती 32. सुरेख चेंडू फेकला तर स्क्वेअर द विकेट खेळतोय. एकदा पूर्ण करतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. फार वेगाने येतो चेंडूवरती आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक होते सर्वेश. तोपर्यंत आपण पाहतोय 20 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण करतोय कोणी संघ. अजूनही सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय 33 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक येत आपण पाहतोय 20 13 चेंडू आणि 33 धावांची गरज. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय आणि अप्रतिम खेळपट्टी आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय कौतुक करावं असं वाटतंय आयोजकांचं आपण पाहतोय. कारण की 30 दिवसांमध्ये हे मैदान आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय या 20 दुखापतग्रस्त होत आहेत. नक्कीच निलेश मात्रे जायचं विनंती असेल. आयोजकांना सुद्धा विनंती करतो की दुखापतग्रस्त होत आहेत या 20 निलेश मात्रे. आपण पाहतोय 20 रनवे मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला आणि त्यांचा स्पाय आपण पाहतोय 20 किट झाला. नक्कीच विनंती असेल आयोजकांना की आपण जायचंय तिथे. विशाल मात्रे जात आहेत. दुखापत झाली या 20 आपण पाहतोय 20 निलेश मात्रे यांना. अप्रतिम गोलंदाजी करत होते परंतु शेवटचा चेंडू आपण पाहतोय 20 फेकण्यासाठी आले आणि नक्कीच त्यांचा पाय स्किट झाला. नक्कीच दुखापतग्रस्त होते या 20 अँकल ट्विस्ट होतोय तो म्हणजेच निलेश मात्रे यांचा. विशाल मात्रे जात आहेत. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. माझ्या समवेत आमचे साथी समालोचक आपण पाहतोय 20 जयेश भोसले तसेच करण काळन. आमचे साथी गुणलेखक आपण पाहतोय 20 जयेश बेडेकर. त्यानंतर डीजे मास्टर आपण पाहतोय 20 जेम्स साऊंड भावेश पाटील. त्यानंतर जीटीसीची संपूर्ण टीम आपण पाहतोय. ग्लोबल टेनिस क्रिकेटचे फाउंडर आपण पाहतोय 20 जलपेश भोईर असतील, आशिष भोईर. त्यानंतर सूरज म्हात्रे असतील, संकेत, सूरज, चेतन ही संपूर्ण टीम आपण पाहतोय. तसेच पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल या 20 मुन्ना पठाण सर शहापूर. त्यानंतर सुभाष पाटील सर संदप. त्यानंतर रमेश म्हात्रे सर सागाव. हे 3 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. या सामन्यासाठी येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 33 धावांची गरज आहे. आज चेंडू महत्वाचा असेल नक्कीच या सामन्यात दृष्टिकोनाने जर विचार केला तर. कारण की
एकच फलंदाज गमावलाय. बॅटिंग लाईन ही खूप स्ट्रॉंग आहे. श्री गणेश क्रिकेट संघ कोणी या संघाची त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठी स्पर्धा आहे तुमच्या भेटीसाठी. स्वर्गीय चंदू शेठ ठोंबरे स्मृती चषक 2019 13 जानेवारी ते 19 जानेवारी हा 6 दिवसांचा कालावधी असेल. त्या स्पर्धेचा आपण पाहू शकाल. प्रथम क्रमांक 2 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 1 लाख रुपये, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 50,000 रुपये. येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 33 धावांची गरज. स्टॅगनर फलंदाज किरण म्हात्रे. सुरेख चेंडू फेकला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती. फक्त 7 धावांचं षटक फेकले गोलंदाज निलेश म्हात्रेने. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय मोठा गाव संघ. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. आईप्रमाणे तुझ्या कृपेने तारसी मला. येणारे 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. जमीची बाजू आपण पाहतोय फक्त एक फलंदाज बाद झालाय. कोणी संघाचा बॅटिंग लाईनअप ही खूप स्ट्रॉंग आहे. कोणी संघाच्या माध्यमातून आता मध्ये करण ठोंबरेला बॅटचा फेस ओपन करावा लागेल. टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल. सेकंड स्पेलमध्ये येतोय गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस जलपेश येतोय. जे जलपेशने पहिलं षटक फेकलं होतं. P1चं 10 धावा खर्च केल्या होत्या. कोणती सफलता प्राप्त करू शकला नव्हता तो तिथे जलपेश या चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय. 20 आखूड टप्प्याचा हा चेंडू फेकला जातोय. स्ट्रॉंग अपील आपण पाहतोय. फलंदाज बाद. बिग विकेट. करण ठोंबरे बॅक टू द पवेलियन. दिनेश ठोंबरे येतोय नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4. सलामी जोडी आपण पाहतोय 20 तंबूमध्ये परतले खोणी संघाची. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 33 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय या 20 सफलता प्राप्त करतोय. गोल्डन विकेट कॅरी करतोय गोलंदाज जलपेश भोईर. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 34 धावा. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 33 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांचं समीकरण आपण पाहतोय खोणी या संघासमोर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मार करतो जलपेश. पुन्हा एकदा शॉर्ट लाईनचा वापर करतोय. यावेळी शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. कोणत्या बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. स्टँडच्या पाठीमागे आपण पाहू शकाल यावेळी किरण पाटील आहेत. अप्रतिम यष्टरक्षण ज्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलंय तेच किरण पाटील आपण पाहतोय यष्ट्यांच्या पाठीमागे. दरम्यानचा पुढे पुन्हा एकदा यावेळी मोठा फटका आपण पाहतो. यावेळी मिड विकेट क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतोय. चांगले क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती. आता मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. धावांसाठी झगडावं लागतंय. या मैदानावरती आपण पाहतोय खोणी संघाला. ज्या खोणी संघाने पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 27 धाव बनवल्या होत्या त्याच खोणी संघाला संघर्ष करावा लागतोय. सुरेख चेंडू फेकला तो पुन्हा एकदा आपण पाहतोय 20 गुड लेन्स पुढे अतिरिक्त बाउन्स होतो. टेक ऑफ होतो चेंडू आणि सरळ जाऊन किरण पाटीलच्या
हातामध्ये विसावतोय. दरम्यानचा निर्धाव चेंडू फेकतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल या 20 मोठागाव संघासाठी आणि प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव वाढवण्याचं काम करेल खोणी या संघावरती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 35 धावा, येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. यावेळी मोठा फटका, मिस टायमिंग आहे, झेलची संधी, परंतु चेंडू पडतो नो मॅन्स लँड झोन मध्ये. महेश तो चेंडूवरती फार वेगाने, तोपर्यंत आपण पाहतो यावेळी 2 धाव पूर्ण करतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती, येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 30 धावांची गरज. 7 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आपण पाहतोय यावेळी खोणी संघाला मोठी फटके मारावे लागतील. जिम्मेदारीने आणि जबाबदारीने खेळ करावा लागेल किरण म्हात्रे आणि दिनेश ठोंबरेला या सामन्यामध्ये. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. यावेळी मोठा फटका आपण पाहतोय, मिस टायमिंग आहे, झेलची संधी आपण पाहतोय. सुरेख झेल टिपतोय तेजस आणि अजून एक धक्का बसतोय खोणी संघाला. खोणी संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती, येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. DJ Gulshan in the mix. तर अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय 20 राज येतोय या 30 धावा डिपेंड करण्यासाठी. मोठागाव संघाच्या मार्फत आपण पाहतोय या अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. कार्तिक म्हात्रे येतोय स्ट्रायकिंगला फलंदाज. 6 चेंडू मध्ये 5 उत्तुंग षटकार मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू आपण पाहतोय यावेळी बिग हिट करतोय, एक धाव पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि पाहता पाहता एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय मोठागाव संघ आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती मोठागाव संघाने. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. शॉर्ट लाईनचा वापर करतोय, नक्कीच 9चा इशारा येतोय पंचांचा आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 39 धावा धावफलकावरती, येणारे 5 चेंडू 28 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. खोणी संघाला धावांची बरोबरी झाली तर प्रथम विकेटचा विचार केला जाईल. विकेटची बरोबरी असली तर सामना टॉसवरती विजय दिला जाईल याची नोंद घ्यायची आपण. यावेळी हुकचा फटका आपण पाहतोय, अप्रतिम टायमिंग, चेंडू सीमा पार, आउट ऑफ द पार्क, बिग 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 षटकार. थँक्यू सो मच. संघर्षमय षटकार तो फलंदाज दिनेश ठोंबरेच्या बॅट मधून या 6 धावा संजीवनीचं काम करतील खोणी या संघासाठी. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 22 धावांची गरज. विकेट न गमवता 21 केल्या तरी संघ जिंकू शकतो विकेटच्या आधारावरती खोणी संघ. या षटकाराने विजयाच्या आशा पल्लवित केलेत. खोणी संघाच्या 4 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. पुन्हा शॉर्ट लाईनचा वापर करतोय, मिस टायमिंग आहे, जेलची संधी, सुरेख जेल टिपतोय आणि अजून एक धक्का बसतोय. आपण पाहतोय खोणी संघाला दिनेश ठोंबरे बॅक टू द पविलियन. थँक्यू. 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. आकाश येतोय नवीन फलंदाज, 6व्या क्रमांकावरती येतोय आकाश. 3 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल या 20 मोठागाव संघाला
एखादा चमत्कारच या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करून देऊ शकेल कोणी संघाला. यावीस मोठा फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा जेलची संधी. सुरेख जेल टिपतोय डीप मध्ये आणि अजून एक धक्का बसतोय कोणी संघाला. डीजे शुभम SG चैताची सणाला सोन्यानं सजली एक विराई काढला. चैताची सणाला सोन्यानं सजली एक विराई काढला. थाटामाटानं मिरवूया थँक्यू. पालखी आईचा. तर विनंती असेल दोन्ही संघांना हा सामना संपल्यानंतर चिकनगड संघ त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. यापुढचा सामना असेल सचिन 11 झुंडोंबिवली विपक्ष जय मसोबा चिकनगर या दोन संघांमध्ये बिग फाईट सामना असेल. 2 चेंडू आणि 22 धावांची गरज. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल मोठागाव या संघाला. दत्ता ठोंबरे येतोय नवीन फलंदाज आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती. परंतु आपण पाहतोय 20 फार उशीर झालाय कोणी संघाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय 20 निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 45 धावा 1 चेंडू 22 धावांची गरज. सामना जिंकतोय 20 मोठागाव संघ. नक्कीच अप्रतिम खेळ केला यावेळी निलेश म्हात्रे असतील जलपेश भोईर असतील या सर्व खेळाडूंना आपण पाहतोय. आणि मोठागाव संघ विजयी. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर विनंती आहे यावेळी लाईनअप करायचं दोन्ही संघ कोणी संघ आणि मोठागाव संघ लाईनअप करायचं आहे आपण.